नमस्कार, मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण 4 डिटॉक्स ड्रिंक पाहणार आहोत की जे तुमच्या प्रकृतीनुसार कोणी कसे सेवन करायचे आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत। योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। आजकाल प्रत्येकाचं आयुष्य हे धकाधकीचं झालेलं आहे। जेवणाच्या वेळा बरोबर नाही, झोपण्याची वेळ बरोबर नाही, ह्या सर्व गोष्टींमुळे आम उत्पन्न होतो आणि त्या शरीरामध्ये संचित होतो। त्याच्यामुळे विविध प्रकारचे आजार उत्पन्न होतात। आता हा आम जर शरीरामध्ये साठून राहिला तर तो ज्या ठिकाणी साठला आहे त्या ठिकाणाशी संदर्भित व्याधी तो उत्पन्न करतो। ह्या आमाचं पचन व्हावं आणि व्याधी उत्पन्नच होऊ नये म्हणून काही डिटॉक्स ड्रिंक आपण आज पाहणार आहोत, जे आपण आपल्या प्रकृतीनुसार सेवन करायचे आहे। चला तर मग आपण आता जाणून घेऊया। नंबर 1, गवती चहा, तुळशीची पानं, 1 विलायची, सुंठ। सुंठाचे पावडर न वापरता सुंठ, अख्खी सुंठेचा तुकडा जर मिळाला तर तो शक्यतो वापरावा। आवडत असेल तर थोडासा गूळ आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो। हे सगळं 2 कप पाण्यामध्ये टाकून उकळायचं आहे। जोपर्यंत 1 कप पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत ते उकळायचं आहे। नंतर ते गाळून घेऊन गरम असताना त्याचं सेवन करायचं आहे। हा काढा कुणी सेवन करायचा? ज्या लोकांचं वजन जास्त आहे अशा लोकांनी, ज्यांचं डायबिटीस ज्यांना झालेला आहे, ज्यांची कफ प्रकृती आहे, कफाचे आजार ज्यांना वारंवार होतात, म्हणजे सर्दी, खोकला, दम्याचा आजार ज्या लोकांना आहे, अशा प्रकारचे जे कफाचे विकार आहेत हे ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात, वारंवार होतात, पचनाशी संदर्भ ज्यांना त्रास होतो, म्हणजे वारंवार भूक लागत नाही, खाल्लेलं अन्न पचत नाही, अशा लोकांनी हा काढा सेवन करावा। नंबर 2, काळ्या मनुकाचा काढा। काळ्या मनुकाचा काढा कसा बनवायचा? रात्री झोपताना 10 काळे मनुका 1 कप पाण्यामध्ये भिजत घालणे किंवा सकाळी उठल्यानंतर 10 काळ्या मनुका ह्या 1 कप पाण्यामध्ये ठेवून उकळणे। जोपर्यंत ते पाणी अर्धा कप शिल्लक राहत नाही तोपर्यंत हा शिल्लक राहिलेला काढा आपण सकाळी उपाशीपोटी सेवन करू शकता। याच्यामुळे तुमचं पोट साफ व्हायला मदत होईल। त्याचबरोबर ज्यांना पित्ताचाही त्रास होत आहे त्या लोकांना पित्ताचा त्रास कमी व्हायलाही मदत होईल। म्हणजे थोडक्यातच ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत आहे अशा लोकांसाठी, ज्यांची प्रकृती वात प्रधान आहे आणि पित्ताचाही ज्यांना त्रास होत आहे, म्हणजे पित्त प्रकृती आणि वात प्रकृतीच्या लोकांसाठी काळ्या मनुकाचा काढा हा चांगला ठरतो। काळ्या मनुकाचा काढा गरम असतानाच सेवन करायचा आहे। उकळल्यानंतर आपण त्याला गाळून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 चिमूटभर सैंधव मीठ टाकायचं आहे आणि मग त्याचं सेवन करायचं आहे। उरलेल्या ज्या मनुका आहेत त्यांचं देखील सेवन करायचं आहे। नियमित याचं सेवन केल्यामुळे त्वचा आणि केस यांचं आरोग्य सुधारतं, त्वचेवर एक चांगला ग्लो येतो, केसांचं गळणं कमी होतं। त्याचबरोबर ज्या लोकांना ॲनिमिया आहे त्या लोकांसाठी हे अतिशय फायदेशीर ठरतं। काळ्या मनुकाचा काढा हा हृदयासाठी देखील हितकर असा आहे। नंबर 3, धणे आणि जिऱ्याचा काढा। धणे आणि जिऱ्याचा काढा बनवण्यासाठी 2 चमचे धणे आणि पाव चमचा जिरे घ्यायचे आहेत। त्यांना ओबडधोबड वाटायचं आहे किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटलं तरी चालेल। त्याच्यानंतर 1 कप पाण्यामध्ये त्यांना भिजत घालायचं आहे आणि सकाळी गाळून घेऊन सेवन करायचं आहे। किंवा 1 कप पाण्यामध्ये धणे आणि जिरेची पावडर टाकून, जी ओबडधोबड आहे अशी पावडर, 1 कप पाण्यामध्ये 2 चमचे धणे आणि पाव चमचा किंवा अर्धा चमचा जिरे ह्याची ओबडधोबड वाटलेली पावडर ही टाकून उकळायचं आहे, जोपर्यंत अर्धा कप पाणी शिल्लक राहत नाही, आणि नंतर ते गाळून घेऊन सेवन करायचं आहे। उरलेली जी धणे आणि जिऱ्याची पावडर आहे त्याचं सेवन आपल्याला करायचं नाहीये। धणे आणि जिऱ्याचा काढा सेवन केल्यामुळे आपल्या किडनीचे फ्लश आउट व्हायला मदत होते। शरीरामध्ये जे टॉक्झिन्स जमा झालेले आहेत ते टॉक्झिन्स ह्या काढ्यामुळे बाहेर पडून जातात। त्याचबरोबर ज्यांना मूत्राशयाशी संबंधित काही आजार आहेत, किडनी स्टोन आहेत, लघवीला ज्यांना त्रास होत आहे, म्हणजेच लघवीला जळजळ होणे किंवा वारंवार लघवीला येणे, लघवी होत असताना वेदना होणे, अशा प्रकारचे जे काही त्रास आहेत ते सर्व त्रास ह्यात काढ्यामुळे कमी होतात। ज्या लोकांची प्रकृती पित्त प्रधान आहे, म्हणजे ज्यांना शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त आहे, अशा लोकांनी या काढ्याचं सेवन करायचं आहे। ज्या लोकांची कफ प्रधान प्रकृती आहे अशा लोकांनी या काढ्याचं सेवन हे जास्त दिवसपर्यंत करू नये। शक्यतो केलं तर उन्हाळ्यामध्ये आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिना या काळामध्ये करावं। थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये त्या काढ्याचं सेवन शक्यतो
कफ प्रकृतीच्या लोकांनी करू नये। बडीशेप आणि ओवा याचा काढा। बडीशेप आणि ओवा याचा जो काढा आहे हा पचन सुधारवणारा असा आहे। ज्या लोकांना भूक लागत नाही किंवा खाल्लेलं अन्न पचत नाही, अजीर्ण झालेला आहे, अशा लोकांसाठी हा काढा अतिशय उत्तम असा आहे। हा काढा बनवण्यासाठी 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे। ती थोडीशी गॅसवर मंद आचेवर भाजायची आहे। त्याचा सुवास सुटायला सुरुवात झाली की ती भाजणं बंद करायचं आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा ओवा टाकायचा आहे आणि 1 कप पाणी टाकून त्याला उकळायचं आहे। उकळल्यानंतर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये गूळ मिक्स करू शकता किंवा गूळ न टाकता तुम्ही चिमूटभर सैंधव मीठ टाकूनही याचं सेवन करू शकता। याचं सेवन केल्यामुळे पचनाशी संदर्भात असणारे सर्व आजार हे ठीक होतात। त्याचबरोबर ज्या लोकांना पोटामध्ये गॅसेस होणं, पोट फुगणं अशा प्रकारचे त्रास होतात, त्याही लोकांनी या काढ्याचं सेवन सकाळी उपाशीपोटी करावं। अशा प्रकारे आज आपण 4 डिटॉक्स ड्रिंक पाहिलेले आहेत। हे आपण चहाला पर्याय म्हणूनही घेऊ शकतो किंवा सकाळी उपाशीपोटी यांचं सेवन करू शकतो। याच्यामुळे आपल्या शरीरातले सर्व साठलेले जे आमदोष आहेत, टॉक्झिन्स आहेत, ते शरीराच्या बाहेर निघून जायला मदत होते आणि पंचकर्मासारखे रिझल्ट दिसायलाही मदत होते। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल। धन्यवाद।